नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. याच अनुषंगाने मंडळी, मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्था ही जी पुण्याची संस्था आहे, जी आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येते, या संस्थेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. आणि ह्या संस्थेमध्ये मियावाकी तंत्राने आयुर्वेदाची अनेक झाडं लावलेली आहेत, त्याची सुंदर वाढ ही झालेली आहे, याविषयी ही माहिती आपण जाणून घेतली. या संस्थेतल्या ज्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत, इथे जी संशोधनं होतात किंवा इथे वनस्पती वेगळ्या प्रकारे जतन केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतली, जी अनेकांना आवडली. मंडळी, त्यातही अनेकांना मियावाकी तंत्र म्हणजे काय ना, त्याची अधिक माहिती पाहिजे आहे. तेव्हा तुम्हाला जर का अशी वेगवेगळ्या विषयांवरची माहिती हवी असेल ना, तर आपण सगळ्यांनी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड बघायला पाहिजे. आणि आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, ही माहिती आपण इतरांनाही सांगायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. अतिशय प्रेरक असाच आपला आजचा भाग आहे. आपला हा जो देश आहे ना, हा एकसंध राहावा, त्याच्यामध्ये एकात्मता टिकावी, यासाठी अनेकांनी प्राणांची बाजीही लावलेली आहे किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत ना. या सगळ्यांविषयी आपला आजचा हा भाग आहे. पण तत्पूर्वी आपण ना हे एक गीत ऐकूया. Ari laka jong anyam laka jong hagjat jong fanga dembunsin phalakha yanga haka pirthei hagjat jong fanga dembunsin. Ari laka jong anyam laka jong hagjat jong fanga dembunsin. मंडळी, हे जे लोकगीत ऐकलत ना, हे खासी भाषेतलं देशभक्तीपर गीत आहे. आणि हे गीत गायलंय एका सच्च्या पुणेकरांनी. आता ह्या पुणेकरांनी हे गीत का गायलं, तर ईशान्य भारताच्या विकासासाठी ह्या पुणेकरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, अनेक वर्ष तिथे जाऊन काम केलं. सुनील देवधरांनी ईशान्य भारतामध्ये जाऊन खूप काम केलं, जे खूप कौतुकास्पद आहे. आणि ह्या साऱ्यांच्या ह्या कार्यामध्ये त्यांना खंबीर साथ मिळाली, ती आपल्या पंतप्रधानांची, नरेंद्र मोदींची. पिछले 9 वर्षों में लाखों करोड़ रुपए नॉर्थ ईस्ट के इंफ्रास्ट्रक्चर पर हमने लगाए हैं. आज आधुनिक हाईवे, आधुनिक रेलवे, आधुनिक नए एयरपोर्ट, ये नॉर्थ ईस्ट की पहचान बन रहे हैं. आज पहली बार अगरतला रेल कनेक्टिविटी से जुड़ा है. पहली बार मणिपुर में गुड्स ट्रेन पहुंची है. पहली बार नॉर्थ ईस्ट में वंदे भारत जैसी आधुनिक ट्रेन चली है. पहली बार अरुणाचल प्रदेश में ग्रीनफील्ड एयरपोर्ट बना है. पहली बार अरुणाचल में सिक्किम जैसे राज्य एयर कनेक्टिविटी से जुड़ा है. पहली बार वाटरवेज के जरिए पूर्वोत्तर इंटरनेशनल ट्रेड का गेटवे बना है. पहली बार नॉर्थ ईस्ट में एम्स जैसा मेडिकल संस्थान खुला है. पहली बार मणिपुर में देश की पहली स्पोर्ट्स यूनिवर्सिटी खुल रही है. पहली बार मिजोरम में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन जैसे संस्था खुल रहे हैं. पहली बार केंद्रीय मंत्रिमंडल में नॉर्थ ईस्ट की इतनी भागीदारी बढ़ी है. पहली बार नागालैंड से एक महिला सांसद राज्यसभा में पहुंची है. पहली बार इतनी बड़ी संख्या में नॉर्थ ईस्ट के लोगों को पद्म पुरस्कार से सम्मानित किया गया है. पहली बार पूर्वोत्तर से लसित बरफुकन जैसे नायक की झांकी गणतंत्र दिवस में शामिल हुई है. पहली बार मणिपुर में रानी गाइडिंलिउ के नाम पर पूर्वोत्तर का पहला ट्राइबल फ्रीडम फाइटर म्युझियम बना है. मोदींनी मग त्या लुक ईस्टचं ॲक्शन ईस्ट केलं. ॲक्ट ईस्ट, ॲक्शन ईस्ट, डबल इंजिन. आणि ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आज नॉर्थ ईस्टमध्ये उभं आहे,
ज्या पद्धतीने दहशतवाद्यांना सरेंडर करून विषय संपवला, जसं आत्ता 15 दिवसांपूर्वी उल्फानी फायनली सरेंडर केलं आहे. हेमंत बिश्व शर्मा आणि अमित भाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये उल्फानी फायनल सरेंडर केलेलं आहे. तर एक तर लॉ अँड ऑर्डर रिस्टोअर झालेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे. प्रत्येक 3 जिल्ह्यांना एक मेडिकल कॉलेजची मोदींची कन्सेप्ट आज साकार झालेली आहे. सगळीकडे कन्स्ट्रक्शन्स चालू आहेत. सगळ्या राज्यांमध्ये इंजिनिअरिंग आर्किटेक्चरची कॉलेजेस आहेत. आता इंडस्ट्री तिकडे जाते आहे, रोजगार मिळतो आहे आणि तिकडनं येणारा जो फ्लो आहे तो हळूहळू कमी झालेला आहे. अर्थात मंडळी, ईशान्य भारतासाठी पहिल्यांदा स्वतंत्र मंत्रालय बनवलं तत्कालीन पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयींनी. प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर अटलजी फर्स्ट डिसिजन ऑफ प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी इज फॉर्मेशन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन सेपरेट मिनिस्ट्री. म्हणजे एक स्वयंसेवक पंतप्रधान झाल्यानंतर त्याचा पहिला निर्णय, भारताच्या पंतप्रधानाचा पहिला निर्णय हा नॉर्थ ईस्टसाठी एक सेपरेट मंत्रालय असला पाहिजे आणि अटलजींची सही आहे. सरकारी पातळीवरील ह्या साऱ्या प्रयत्नांना साथ मिळाली निरनिराळ्या संघटनांची. मी पक्का पुणेकर, म्हणजे माझी शाळा नुमवी, मी नुमवीय, 10वीत माझी नुमवीतनं झाली. शाखा कबीरबाग नारायणपेठेत, जन्म नारायणपेठेतला आमचा 125 वर्ष जुना वाडा नारायणपेठेमध्ये, वडील तरुण भरत पुणेचे संपादक. आणि शाखेमध्ये काश्मीर काय आहे, ईशान्य भारत काय आहे, हे लहानपणापासून प्रचारक येऊन सांगायचे, अधिकारी येऊन सांगायचे. म्हणून देशभरामध्ये संघाच्या शाखांमध्ये स्वयंसेवकांमध्ये नॉर्थ ईस्टबद्दल, जम्मू काश्मीर, 370 या सगळ्या गोष्टींची जागृती बालपणापासूनच असायची. ह्यांनी जेव्हा तिथे काम सुरू केलं ना, तेव्हा ईशान्य भारतातली नेमकी परिस्थिती कशी होती तेही समजून घेऊया. आणि नॉन ट्रायबल्स, आउटसाइडर्स चेहऱ्यांनी आयडेंटिफाय व्हायचे. संध्याकाळी दारू पिऊन कोणीही स्टॅप करेल, मर्डर्स व्हायचे, दहशत होती. 5 वाजल्यानंतर अंधार होतो, ईशान्य दिशा आहे, आपल्यापेक्षा 1.5 तास आधी सूर्योदय पण होतो आणि सूर्यास्त पण होतो. तर 5 वाजल्यानंतर सगळे दुकानं सगळी बंद, कोणी घरातनं बाहेर पडायचं नाही. आणि आम्ही प्रचारक म्हणजे 5 वाजता तर आमचे वर्किंग अवर्स एकदम पीकमध्ये यायचे, पण त्या वेळात काहीच करायचं नाही. अशा परिस्थितीत मी वेगवेगळ्या कल्पना लढवायला सुरुवात केली. मंडळी, विकासाचा अभाव होता, संपर्क यंत्रणा नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती, रोजगार नाही, उद्योगधंदे नाहीत, आरोग्य नाही, शिक्षण नाही, या साऱ्या मूलभूत सुविधांपासून हा भाग वंचित होता. तसंच ही सगळी राज्य सीमावर्ती भागात असल्यामुळे शत्रू राष्ट्रांची ही कटकारस्थानं सातत्याने घडत असतात किंवा होत असतात. आणि त्यामुळेच इथे दहशतवाद फोफावला, अवैध धंदेही इथे होऊ लागले आणि त्यातूनच ड्रग्जनी ह्या साऱ्या भागाला विळखा घातला. आणि त्यातूनच कुठेतरी इथली जनता भारतापासून तुटत गेली. आणि म्हणूनच ह्या साऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या देशात किंवा भारतामध्ये सामावून घेण्यासाठी सुनील देवधरांनी एक अभियान सुरू केलं, भारत मेरा घर. हे करण्याच्या आधी त्यांच्या मनात जी भावना होती, जी चर्चनी घातलेली होती, की तुम्ही जे आहात ते सगळे आउटसाइडर्स आहात, तर ही भावनासुद्धा काढून टाकणं कुठे ना कुठेतरी गरजेचं होतं. म्हणून मी एक कल्पना मांडली, भारत मेरा घर नावाची एक यात्रा चालू केली, ज्याच्यामध्ये ईशान्य भारतामधले सगळे जे लोक आहेत त्याच्यातले काही प्रॉमिनंट लोक, त्यांना महाराष्ट्रात घेऊन यायचं. मेघालयामध्ये माझ्या संपर्कात आलेले जे काही प्रॉमिनंट लोक आहेत, आणि स्पष्ट सांगायचं तर जे नॉन कन्व्हर्टेड आहेत किंवा जे अजून स्वधर्माला मानतात पण शिकले सवरलेले आहेत, कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, व्यवसाय करतात, किंवा शाळेत ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकणारी मुलं मुली आहेत, यशस्वी महिला आहेत, किंवा एखाद्या गावाचा आपण इथे पाटील सरपंच म्हणतो तिथे रंगबाशनोंग म्हणजे गावबुडा असं म्हणण्याची पद्धत आहे, असा कोणीतरी व्यक्ती आहे. अशा एक 15-20 जणांचा ग्रुप घेऊन निघायचं.
मुंबईमध्ये आलं की मुंबईमध्ये आधी संघाच्या स्वयंसेवकांना सांगून ठेवायचं, त्यांनी त्यांचं भव्य स्वागत करायचं की ते उतरल्याच त्यांना असं वाटतं की अरे आमच्यासाठी इथे खूप काही विचार केला गेला आहे, आणि मग त्यांच्या राहण्याची व्यवस्था घराघरांमध्ये करायची. तिकडची लोक आपल्या कुटुंबामध्ये राहायची आणि मग कुठेतरी संस्कृती, रीतिरिवाज याचे समान धागे त्यांना जाणवायचे. आणि मग घरांमध्ये चर्चा, इकडचं जेवण तिकडचं जेवण, त्याच्यामध्ये समानता काय आहेत, इकडचे संस्कार तिकडचे संस्कार. म्हणजे उदाहरणार्थ एका जोशांच्या घरी एक मेघालयाचं कुटुंब उतरलं होतं, जेवायला बसले, तर त्या मेघालयाच्या कुटुंबानी ते जे दोघं पती पत्नी होते त्यांनी हात जोडले, खासी भाषेमध्ये काहीतरी पुटपुटले, थोडासा भात उचलला, बाजूला ठेवला आणि जेवायला सुरुवात केली. जोशांनी विचारलं हे काय करताय? ते म्हटलं की आमची परंपरा आहे मेघालयामध्ये की धरती आपली माता आहे आणि धरती माता आपल्याला अन्न देते, आणि अन्न देते म्हणून धरती माता आणि एकूणच पर्यावरणाप्रती आपण ग्रेटफुल असलं पाहिजे. म्हणून आम्ही नमस्कार करून प्रार्थना करतो, या दोघांना धन्यवाद देतो आणि मग थोडंसं अन्न काढून धरती मातेवर ठेवतो. आणि त्याच्यात आमचा हाही दृष्टिकोन आहे की काही किडामुंगी कीटक यांनाही ते मिळावं, आणि मग आम्ही जेवायला सुरुवात करतो. तर जोशी म्हणाले अहो आमच्याकडेही असं होतं, पण आता आम्ही ते सोडून दिलं आहे. पण याच्यातनं मेघालयापासून मुंबईपर्यंत जो एक समान दुवा निघाला, याच्यातनं त्या एकात्मतेची भावना दोघांमध्येही निर्माण व्हायला लागली. मंडळी, मेघालय ते मुंबई हा समान धागा यांना गवसला. हीच असते संस्कृती, रीतिरिवाज, परंपरा, आणि त्यातूनच घडत असतं महान राष्ट्र. त्यांच्या या भारत मेरा घरच्या यात्रेमध्ये त्यांना संघाचा एखादा मोठा प्रकल्प दाखवायचा की कसा एखादा अनाथाश्रम संघ चालवतो, कशी एखादी शाळा चालवतो. संभाजीनगरमध्ये नेलं, त्यांना आम्ही डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल दाखवलं की संघ केवढं विशाल हॉस्पिटल चालवू शकतो. पितृछायाचा गोव्यामधला, मातृछायाचा गोव्यामधला जो अनाथाश्रम आहे तो आम्ही त्यांना दाखवला. विद्यानिधीसारखी शाळा दाखवली, पुण्यामधले प्रकल्प दाखवले. आता हे बघितल्यावर त्यांच्या मनात असं व्हायला लागलं की असं मग मेघालयात का नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही करतो ना, आम्ही आहोत ना तुमचे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली की नाही, आपणही मेघालयामध्ये अशी सेवा कार्य उभी केली पाहिजे. या साऱ्यांच्या ह्या सेवा कार्यामध्ये स्थानिक लोकांचाही सहभाग असणं आवश्यक होतं. मग 1995मध्ये मी सेवा भारती मेघालया नावाने एक ट्रस्ट रजिस्टर केला, आणि तो ट्रस्ट त्या सगळ्या जनजातीय लोकांना जे भारत मेरा घरच्या यात्रेत येऊन गेले होते त्यांना त्याचं ट्रस्टी बनवलं. अँड स्टील दे आर ट्रस्टीज. म्हणजे 20 वर्षांपूर्वी जवळपास बनवलेला ट्रस्ट आहे, तेच ट्रस्टी आहेत जे पहिल्या भारत मेरा घरचे यात्री होते. आणि मग सेवा कार्य उभी करायला सुरुवात केली, शाळा उभ्या करायला सुरुवात केली, वसतिगृह उभ्या करायला सुरुवात केली. थोडक्यात भारत मेरा घर या अभियानाद्वारे एकमेकांप्रती आत्मीयता वाढवून बंधुभाव वृद्धिंगत करणं हा त्यामागचा उद्देश होता. आणि मी माय होम इंडिया या नावाने देशभरामध्ये पसरलेल्या नॉर्थ ईस्टच्या मुलांना आत्मीयता देणं, हेल्पलाईन देणं, त्यांचे सण साजरे करणं. त्यांना फुटबॉल आवडतो तर फुटबॉलची मॅच इकडच्या मुलांबरोबर त्यांची करणं, म्हणजे हा एक बंधुभावाचा धागा घट्ट करण्याचं एक अभियान सुरू केलं. आज 125 शहरांमध्ये 10,000 व्हॉलेंटियर्स बरोबर माय होम इंडिया इज वन ऑफ द बिगेस्ट व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन. आय डोंट कॉल इट ॲज NGO, इट इज ए निगेटिव्ह टर्म, इट्स ए व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन. आता या माय होम इंडियाच्या माध्यमातून काम करत असताना 2012मध्ये मला त्यांचा फोन आला की आम्ही एक कॉफी टेबल बनवतो आहोत, कारण कियांग नांगबाच्या बलिदानाला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता कॉफी टेबलही तेव्हा चालं ना ज्यावेळेला चित्र आलं. त्या कॉफी टेबलसाठी त्यांनी मेघालयाचे मुख्यमंत्री त्यावेळेला होते मुकुल संगमा, त्यांना एक मेसेज मागितला की तुम्ही एक मेसेज द्या. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मेसेज देणं नाकारलं, ते म्हणाले नाही देणार. मग त्यांनी मला विचारलं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पत्र देतील का आमच्या कॉफी टेबलला. मी मोदीजींना फोन केला, त्यांना कियांग नांगबाची माहिती सांगितली. ते म्हणाले तुम जानकारी भेजो, मैं पत्र देता हूँ. उत्तम पत्र लिहिलं त्यांनी आणि ते पब्लिश केलं. तसंच
त्यांनी विचारलं, त्यावेळेला लीडर ऑफ ऑपोजिशन सुषमाजी होत्या. सुषमाजी का लेटर मिलेगा क्या? मैंने कहा मिलेगा. मी सुषमाजींशी बोलणं केलं, त्यांनी लेटर पाठवलं. आजही त्या कॉफी टेबलमध्ये तुम्हाला मोदींचं पत्र मिळतं, सुषमाजींचं पत्र मिळतं आणि तत्कालीन मुख्यमंत्री मुकुल संगमाचं पत्र मिळत नाही. मंडळी, इथे मातृसत्ताक पद्धती आहे आणि त्यातूनच महिलांचं सबलीकरण करणं आवश्यक होतं. मेघालय थंड प्रदेश आहे, 12 महिने इथे थंडी असते. सर्व शाळांच्या युनिफॉर्ममध्ये स्वेटर कंपल्सरी असतो आणि सगळा स्वेटर पंजाबवरनं येतो. जर आपण इकडच्या महिलांना निटिंग शिकवलं तर पंजाबमधनं फक्त वूल येईल आणि इकडच्या महिलांना रोजगार मिळेल. आणि तिथे दिवसाला 5 बॅचेस, 1-1 तासाचं प्रशिक्षण आणि एका मशीनमध्ये. सुरुवातीला आमच्याकडे कुठे पैसे, इकडच्याच सहकारी बँकांकडनं आम्ही डोनेशन घेऊन 5 निटिंग मशीन आणली आणि 4 मशीन समोर ठेवायची, शेलातही शिकवायच्या, एकेका मशीनवर 2-2 मुली बसायच्या. अशा 8-10 मुलींची एक बॅच, दिवसामध्ये अशा 50 मुली. असं 2 महिने सतत त्यांनी एका गावात राहायचं, नंतर मग दुसऱ्या गावात जाऊन राहायचं. अशा पद्धतीने शैलाताईंनी 4 वर्ष मेघालयाच्या शेकडो नाही हजारो महिलांना निटिंग शिकवलं. आणि टुडे आय एम प्राऊड टू टेल यू that knitting and making sweaters is one of the prominent business or skill of Meghalaya Khasi Jaintia women. आता ते सगळे आपल्या घरात बनवतात. त्याचं बीज टाकलं एका नोंगबा नावाच्या गावामध्ये पुण्यातनं गेलेल्या शैलाताई देशपांड्यांनी आणि मग त्यांना 1 वर्ष नागालँडमध्ये सुद्धा पाठवलं. या प्रयोगामुळे इथल्या महिलांचं सक्षमीकरण झालं. महिला जोडल्या गेल्या, स्वावलंबी झाल्या. धर्मांतरण करण्यासाठी एक खूप मोठा आर्थिक आधार असायचा. बघा, तुमच्याकडे काही नाही आहे, तुमची मुलं शिकायला पाठवतो, तुम्हाला शाळा देतो, हॉस्पिटल देतो, ख्रिश्चन व्हा. ते बंद होण्यामध्ये याचं योगदान आहे. इथल्या मुलामुलींना सक्षम करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये आणून त्यांना शिक्षण देऊन त्यांना सक्षम करून पुन्हा त्यांच्या राज्यामध्ये नेण्याचं अभियानही यशस्वी ठरलं. मग मी पुण्यामध्ये वसतिगृह चालू केलं पहिलं. 1995 मध्ये मी 9 मुलं आणली मेघालयाची आणि कोथरूडमध्ये एका भाड्याने एक घर घेऊन त्याच्यामध्ये त्यांना ठेवलं. सुरुवातीला मी त्यांचा स्वयंपाक करायचो, मला स्वयंपाक वगैरे छान करता येतो. मग हळूहळू करत मस्त वसतिगृह चालू झालं. मग मुलींचं वसतिगृह चालू करायला पाहिजे, मातृसत्ताक आहे, तर नाशिकमध्ये मुलींचं वसतिगृह राष्ट्रसेविका समितीने ओन केलं. भोसला मिलिटरी स्कूलच्या कॉलेजच्या छात्रावासात त्यांना राहायला जागा दिली. मग संभाजीनगरमध्ये एक मुलांचं वसतिगृह, लातूरमध्ये मुलांचं वसतिगृह. हळूहळू मग ही सगळी मुलं आल्यावर मग ह्यांचं ओरिएंटेशन आम्हाला इथे शिकून सेटल नाही व्हायचं, पुन्हा परत जायचं आहे. त्यासाठी त्यांचं 3 दिवसाचं पूर्वांचल विद्यार्थी शिबिर मी पुण्यात चालू केलं. अशा पद्धतीने हा एक वेगळा प्रयोग की इथे मुलं आणायची, त्यांना शक्तिशाली बनवायचं आणि मग तिकडे जाऊन त्यांनी काम करायचं. आज अशी 200 मुलं आणि मुली या महाराष्ट्रात शिकून गेलेले मेघालयामध्ये सगळ्या देशभक्तीवाल्या संघटनांची धुरा आज ते वाहत आहेत. ए सक्सेसफुल एक्सपेरिमेंट. आणि ह्या साऱ्या प्रयत्नातून मेघालयची डेलिना खंगडूप ही राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य बनली. आणि सगळ्यात मोठं उदाहरण, जिला मी 6वीच्या मुलीला आणलं एका खेड्यामधनं, गरीब घरातली मुलगी, ती नाशिकमध्ये 10वी झाली, पुण्यामध्ये लॉ शिकली, संघाच्या माध्यमातून, जनकल्याण समितीच्या माध्यमातून विभाग कार्यवाहिका म्हणून शिलाँगमध्ये काम करत होती. आणि गेल्या वर्षी नरेंद्र मोदीजींनी तिला नॅशनल विमेन्स कमिशनची मेंबर म्हणून तिला सिलेक्ट केलं आहे. आणि डेलिना खोंगडूप आज रेखा शर्मा ज्या नॅशनल विमेन्स कमिशनच्या चेअरपर्सन आहेत त्यांच्या हाताखाली उत्तम काम करते. सो वी आर प्राऊड की आम्ही एका मुलीचं सिलेक्शन मेघालयात करतो. 1996 साली ती येते, पुण्यामध्ये लॉ शिकते, तिकडे काम करते आणि केंद्र सरकार त्यांना योग्य व्यक्तीला योग्य जागी ठेवतं. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत की त्यावेळेला बीज टाकताना हा विचार केला होता की पुढे हा विचार केला नव्हता की मोदी सरकार येईल आणि असं काय होईल, पण ते तिथे जाऊन हे सगळं काम करतील. तर अशी ही मुलं तिकडे जाऊन काम करत आहेत. तुम्ही पुण्यामध्ये आजही नागालँडच्या मुलींचं वसतिगृह आहे, त्यांना भेटू शकता. आणि मग हे कर्नाटकामध्येही चालू झालं.
कर्नाटकात तर 2000 मणिपूरची मुलं ठेवली, त्यांचं शिक्षण झालं. मंडळी, खरं तर ह्या साऱ्यांच्या कार्याविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे, जे आपण ह्या पुढच्या एपिसोडमधून नक्की जाणून घेऊया. नॉर्थ ईस्टमध्ये आता जाणाऱ्यांची संख्या वाढत जाईल, कारण तिथे इंडस्ट्री वाढते, तिथे रोजगारांच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. टुरिझमचं प्रचंड पोटेन्शियल आहे, जे मोदी सरकार एक्सप्लोअर करत आहे. आपल्या या अत्यंत यशस्वी आणि अवॉर्ड विनर शोमधनं मी आवाहन करतो की ईशान्य भारत बघायला या, नॉर्थ ईस्ट बघायला या. मोदींनी जे देशाला 9 आग्रह केलेले आहेत की आपल्या देशाला 2047 पर्यंत विकसित भारत करायचा आहे आणि विकसित भारत बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे आणि विकसित भारताचे दूत बनलं पाहिजे. आणि विकसित भारताचे दूत बनण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनामध्ये 9 आग्रह आणण्यासाठी सांगितलेलं आहे. या 9 आग्रहांमधला एक महत्त्वाचा आग्रह आहे पर्यटनाच्या बाबतीत. आधी देश आणि मग विदेश. आपण कोट्यवधी रुपये खर्च करतो, भारतीय आणि युरोप आणि अमेरिका पाहायला जातो, तर तुम्ही स्वतःचा देश बघा ना. आता बघा ना कसं ते लक्षद्वीपला गेले आणि एका फोटोनी त्यांनी सगळ्या जगाला मेसेज दिला, नो मालदीव्स फर्स्ट लक्षद्वीप. अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलेलं असताना आपण नॉर्थ ईस्ट बघायला का जाऊ नये. आणि तुम्ही ज्याला मेघालय बघायला जाल त्याला नुसतं शिलाँग चेरापुंजी नाही, एक दिवस अधिक काढा आणि जोवाई बघायला जा. अप्रतिम आहे, शिलाँगहूनही अधिक सुंदर आहे. आणि तुम्हाला नेपन्थिस खासियाना म्हणून एक स्पीसीज आहेत बायोलॉजीमध्ये, आपल्याला ती शिकवली जाते की कीटकभक्षी वनस्पती जगामध्ये 2-3 आहेत आणि त्याच्यातली घटपर्णी जी 9वीच्या जीवशास्त्रामध्ये शिकवली जाते ती आपल्याला मेघालयात बघायला मिळते. आणि ती फक्त एका डोंगरावरच आहे आणि ती जोवाईपासून 20 किलोमीटरवर आहे. जोवाई सुंदर आहे, तर तिथे कियंग नांगबाचं मेमोरियल आहे. त्याच्यामुळे नॉर्थ ईस्ट बदलतो आहे. आपल्या देशात वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य दिशेमध्ये ईश्वराचा वास असतो असा आपला विश्वास आहे. म्हणून भारत माता हे जर आपलं घर आहे तर नॉर्थ ईस्ट हे देवघर आहे आणि त्याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष आपल्या सगळ्यांचं असलं पाहिजे. मंडळी, ईशान्य भारत बदलतोय, सकारात्मक होतोय, त्यासाठी आपल्या भारत देशाबरोबरच निरनिराळ्या संघटना असतील किंवा सकारात्मक व्यक्तिमत्व आहेत ना, ती प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आणि या साऱ्यांच्या प्रयत्नांची आपण दखल घ्यायला पाहिजे, त्यांचं कौतुकही करायला पाहिजे. इथली विपरीत परिस्थिती बदलते हेही तितकंच खरं. आणि त्यातूनच आपल्या भारत देशाचं हे जे देवघर आहे ना, हे आपण नक्कीच जपायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही प्रश्न असतील, माहिती असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले जे सगळे एपिसोड आहेत ना, 425 एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. रयतेचा दरबार, जनता दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होऊ शकतात किंवा होतही आहेत. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण रयतेचा दरबारमध्ये सामीलही व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.